शरण शरण तू महान माझा बघा आपुला तो एक देव करुणी घ्यावा ते नेवीन जीवा सुख नोहे ये रती माई के दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त स्थळी अकारण करुणा वरुणालय भक्त वत्सल करुणा निधान जगदाधार अखिल कोटी ब्रह्मांड नायक पुराण पुरुषोत्तम रुक्मिणी प्राण संजीवन भक्त कल्पद्रोम भगवान श्री पंढरीश परमात्मा जगत जननी आई रुक्मिणी माता माऊली महावैष्णव अखंड मुक्त कैवल्य तेजोनिधी साधकांचे मायबाप योगियांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री गुरु ज्ञानोबारा वैराग्य रागरसिक वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी झळकणारे वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबाराय आणि वारकरी संप्रदायाच्या शुद्ध सात्विक पवित्र परंपरेला ज्यांचा अमूल्य वारसा आणि श्रेय आहे संप्रदायाचे अधर्यू तथा थोर प्रवर्तक स्वानंद सुखनिवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराज विश्व शांतीचे महान प्रवर्तक ब्रह्मलीन वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आणि आपल्या सर्वसामान्य जीवनातून संबंध जनतेला स्वच्छतेचा आणि पवित्रतेचा संदेश देऊन कलियुगामध्ये जन्मलेल्या प्रत्येक मनुष्य रूपाने आलेल्या जीवांच्या अंतःकरणामध्ये आत्मरूपाने वास्तव्य करणारी जी परमशक्ती आहे ज्याला शास्त्राने किंवा ग्रंथांनी आत्मा म्हणून संबोधित केलेला आहे तोच सगळे सूत्र आपले ऑपरेट करत राहतो आणि त्याचं परोक्ष दर्शन करून देणारे वैराग्यमूर्ती कर्मयोगी श्री संत गाडगे महाराज आणि आपलं ग्रामदैवत आपल्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ज्या महान विभूतींविषयी श्रद्धा आहे विश्वास आहे भाव भक्ती आहे आणि त्यांच्याच कृपेने चालू असलेला हा अमृतमय महोत्सव सोहळा परमहंस दत्तगिरीजी महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उत्सवाच्या निमित्ताने भगवंताच्या असीम कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने थोरा मोठ्यांच्या मार्गदर्शनाने आपल्या वाडवडिलांच्या पुण्याईने आणि आपल्या सर्व ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्याने या पवित्र कार्याकरता या धर्म कार्याकरता ज्या ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा असेल प्रेम असेल किंबहुना आपल्या संस्कृतीविषयी परंपरेविषयी आपल्या धर्माविषयी आणि आपल्या संप्रदायाविषयी ज्या ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये जिव्हाळा प्रेम आणि आदर असतो अशाच व्यक्तीच्या अनमोल देणगीतून सहकार्यातून असे भव्य दिव्य कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतात म्हणून या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक नियोजक दानदाते देणगीदाते अन्नदानापासून ते शारीरिक श्रम करणाऱ्यापर्यंत प्रत्येकाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजची ही तृतीय दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यापर्यंत पोहोचली आमच्याशी नित्य कॉन्टॅक्टमध्ये राहणारे आमचे काही कलाकार मंडळी आहेत ज्यामध्ये आमचे गुरुदास जी असतील लांडगे त्यानंतर आमचे काही मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून 20 वर्षाच्या आधी इथं आलो तुम्ही एकदा आता काही याच्यातले जन्मालेची आचे असेल तेव्हा जरा पण आमचे वडीलधारी मंडळी होते त्यांनी 20 वर्षाच्या आधी इथे येऊन गेलो मी पण त्यावेळेला एवढं काही बांधकाम वगैरे नव्हतं पण आता अतिशय सुंदर अशा पद्धतीने रम्य वातावरण या ठिकाणी झालेलं आहे परमार्थामध्ये नित्य कुठे ना कुठे वाटचाल होत राहते आणि परमार्थामध्ये कुठे ना कुठे नित्य परिवर्तन होत राहणं हाच परमार्थाचा विकास असतो म्हणून उत्तरोत्तर अशीच या कार्यक्रमाची प्रगती होत राहावी आणि आजच्या कीर्तनाकरता साथ संगत करणारी परिसरातील नामवंत असणारी ही सर्व गुणीजन मंडळी आहे सर्व गायनाचार्य टाळकरी मंडळी दोनही मृदंगाचार्य चोपदार विणेकरी आणि आपल्या वेळेपर्यंत तुमच्यापर्यंत जे आवाज पोहोचवण्याचं कार्य आहे ते ध्वनी प्रक्षेपण आपल्याही चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्रीमंत संत तुकोबारा हिंदवी स्वराज्याची प्रतिष्ठापना वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याचं पहिलं तोरण बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज
पण राजकीय क्षेत्रामध्ये जोपर्यंत पारमार्थिक आधारस्तंभ मिळत नाही तोपर्यंत राजकीय क्षेत्राला एक प्रकारचं वेट येत नाही, वजन येत नाही. अशा छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या मागे जो आशीर्वाद होता सांप्रदायिक, तो म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांचा. जेव्हा जेव्हा कधी आपल्या जीवनामध्ये अडचणी येत होत्या त्या त्यावेळेला तुकोबाराच्या कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जाऊन बसायचे. म्हणजे त्यावेळेचे जे राजे होते हे वेळ भेटला का कीर्तन ऐकायचे. म्हणून त्यावेळेच्या राजांचा इतिहास बनला. आताचे राजे वेळ भेटला तर कीर्तन नाही ऐकत, ते ढाबे ढोबे फिरतात. म्हणून त्यांचा इतिहास तर बरं त्याचं पुस्तकही बनणं कठीण आहे. इतिहास त्यांचा होत असतो ज्यांनी आपल्या जीवनाचं समर्पण इतरांकरता केलं, आणि ग्रंथ त्यांचे होत असतात ज्यांनी भविष्याची सूचना केली. हो, काल घडून गेलं वर्तमानपत्र झालं. कालचा ऍक्सिडेंट आजच्या पेपरात आपल्याला पाहायला मिळतो. 100 वर्षाच्या आधी घटना घडून गेल्या, इतिहास झाला. इति म्हणजे घडलेले, हास म्हणजे घटना. पण उद्या काय होणार आहे हे कोणता पेपरवाला छापू शकत नाही. नाही तर एखाद्या पेपरवाल्यानं आज होणारी घटना हे कालच छापून दाखवा आम्हाला. उद्या दुपारी 12 वाजता वरुड मोर्शी मार्गावर 4 व्हीलर आणि 2 व्हीलरचा अपघात होणार आहे. 2 जण जागेवर खतम होणार आहे. नावासहित त्यानं छापून द्यावं. आणि समजा तसं झालं नाही तर लोक गाडी खाली त्याला चेनल्याशिवाय, छापणाऱ्याला खतम केल्याशिवाय राहत नाही. भविष्यवाणी करावी ती साधून. हजारो वर्षाच्या पूर्वी ग्रंथामध्ये जे वर्णन केलेलं आहे ते आज डिटेलमध्ये सगळं घडून राहिलं. 5 वर्षाची बाळा ब्रह्मा विष्णू महेश शकून पुसते आमास. म्हणून ग्रंथ त्याच्याच करता श्रवण करायचे असतात का पुढच्या येणाऱ्या भविष्याचा काळ कसा येतो. म्हणून आपण सर्व मंडळी त्या गोष्टीपासून अज्ञ असतो, अनभिज्ञ असतो. गेलेला भूतकाळ आपल्या जीवनात तयार आहे, चालू वर्तमान काळ आपण भोगून राहिलो. पण उद्याचा सूर्योदय कसा निघतो हे रामाला जर समजलं नाही तर तुमची आमची काय कथा आहे. त्याच्याकरता आपण हे 7 दिवसाचं आयोजन करत असतो. सप्ताह यज्ञेन कलो पुनंती ते. 7 दिवसातच जन्म असतो आणि 7 दिवसामध्ये मृत्यू असतो. 8वा दिवस कोणाच्या जीवनात निघाला नाही, निघायची कोणा वाट पाहू नये. सोमवार ते रविवार 7 दिवसात सगळा प्रवास आटपावा लागतो. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये वर्णन केलेलं आहे. सोमवारी त्याचा जन्म झाला, मंगळवारी मौंज झाली, बुधवारी लग्न झालं, गुरुवारी मुलबाळ झाले, शुक्रवारी मरणासन्न झाला, शनिवारी मेला, रविवारी त्याची तेरवी झाली. पण कोणी जर म्हणेल का माझ्याकडे संपत्ती आहे, पद आहे, ऐश्वर्य आहे, मग मी मृत्यूला खरेदी करू शकतो, तर संत म्हणतात ते शक्य नाही. म्हणून आपल्या प्रपंचातून जेवढा अधिक वेळ पारमार्थिक गोष्टी करता मिळत असेल तो वेळेतला वेळ काढून आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहता. जगद्गुरु तुकोबारायांनी या कलियुगातील भरकटलेल्या लोकांना एक योग्य मार्ग दाखवला, तो म्हणजे देवाचा. तुम्ही आम्हाला काय देव माहित नाही काय? आता आपला देव कसा हे आपल्याला स्वतःलाच विचारा. लोकांना विचारल्यापेक्षा आपण कोणता देव करतो हे स्वतःला विचारा. 33 कोटी देव आहे हिंदू धर्मात. 33 कोटी म्हणजे करोड नाही, कोटी म्हणजे संख्या. 33 प्रकारचे देव आहे. त्याच्यात 12 आदित्य आहेत, 8 वसु आहे, 12 आणि 8 20, 11 रुद्र 31 आणि 2 आहे अश्विनी कुमार. असे 33 प्रकारचे देव आहे. पण एवढे देव कमी पडले म्हणून तर दुसरे धुवाले जातो आपण. तुम्ही नीट ऐका, हिंदू परंपरा जर सोडली
तर कोणत्याच लोकांनी आपले पंथ बदलवलेले नाही. कुंभकर्णानंतर जर खरा झोपला असेल तर आपला धर्म झोपलेला आहे. एक 12 महिन्यातून त्यांचे उपास होतात, फक्त 1 महिनाभर, पण सगळे मन लावून करतात लहान लेकरापासून. आपले किती सप्ते सुरू आहे जरासा पाय ना. आता असे काही काही गाव आम्ही पाहिले का 40 सप्ते तिथं आहे, 52 काले त्या गावात आहे. तरी लोक म्हणा आणि हात जोडा बापा, एवढं सगळं असून जर आपल्यात परिवर्तन होत नसल तर मग हे करतो कशा करतात. गळ्यामध्ये माळ घातल्यावर आणि कपाळावर गंध लावल्यावर जर आपली वागणूक बदलत नसेल तर त्याच्यापासून वेगळं गेलं पाहिजे. शाळेमध्ये ऍडमिशन केल्यानंतर ज्या जबाबदाऱ्या विद्यार्थ्यावर येतात त्या जबाबदाऱ्या जर आपल्याकडून सांभाळणं होत नसेल तर फुकट बापाचा कष्टाचा पैसा व्यर्थ घालू नये. तो बिचारा कपडे फाटेपर्यंत कष्ट करतो, तुमच्या कॉलेजची फी भरतो आणि ते पैसे घेऊन तुम्ही टपरीवर टपरीपणा करता. बापाची काय अपेक्षा असते का निकाल लागल्यावर माझ्या लेकराचा पहिला नंबर यावा आणि फ्लॅक्स वरती त्याचा फोटो माझ्या डोळ्यांनी पाहावा. ज्या दिवशी मायबाप हे सगळं डोळ्याने पाहतात त्या दिवशी ते मातीत जरी जगले असले तरी त्यांच्या जीवनातला सोन्याचा क्षण असतो तो. त्या दिवशी त्यांचे लेकरं उच्च पद गाठतात. मग मायबापाचे जे कष्ट असतात ते लेकराच्या भविष्यासाठी आहे, त्यांच्या स्वतःच्या जीवनाचं काही अस्तित्व नाही. म्हणून त्याही वेळेला देव देव करून असे भटकणारे लोक असतील. तुकडोजी महाराजांना विचारा तुम्ही, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा मुरारी, मंदिरात नाही दिसला सावळा देव देव म्हणती कोणा भूक लागली या नैना, चहूबाजूनिया बघतो देव पाहताच दिसेना, म्हणून या मागे फिरलो गाढ झोपणीत शिरलो. हे खरं भगवंताचं स्वरूप सांगितलेलं आहे. कुठे शोधिसी रामेश्वर अन कुठे शोधिसी काशी, के हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपवासी, कुठे शोधिसी. कई गाव ढूंढे कई देश ढूंढे तेरा पता नहीं चलता, भगवान कहा मिलता. म्हणून त्याही वेळेला देवाचा बाजार करणारे लोक असतील. एका गावामध्ये कीर्तन सुरू, 7 दिवसाचा सुंदर सप्ताह, मस्त आनंद, दिवसेंदिवस कथेमध्ये कीर्तनामध्ये चढून राहिला. सगळे लोक आपले काम धंदा आटपून कीर्तना करता कथे करता येऊ लागले. 4थ्या दिवसचं कीर्तन रंगामध्ये आलं. सगळ्या महिला मंडळी पुरुष मंडळी झाडून पुसून गाव कीर्तनाला आलं. कीर्तन त्याच कलरचं असं ते, म्हणून सगळी गर्दी जमली आणि मग अर्ध कीर्तन रंगात आलं. मधातून असाच रस्ता होता येण्या जाण्याकरता. लेकरं पाकरं पार घेऊन आल्या बाया, 1 वर्षाचं काय आणि 1.5 वर्षाचं काय, आणि त्याच्यात कीर्तन इकडे रंगात आलं. सगळेचं लक्ष महाराजांच्या सांगण्याकडे. आणि त्याच्यात एका बाईच्या 1 वर्षाच्या पोट्ट्यानं केला कार्यक्रम. कार्यक्रम म्हणजे दही लाईचा नाही, जो असते तो. आता ते पाहिलं बाईनं, बाई म्हणाली हे पोट्ट लेखाचं होईन, कीर्तनातच हे सगळं होतं. आता लेकरू आहे ते, त्याला काय माहित कीर्तन होय का कथा होय. शेवटी पण बाया मंडळी हुशार असतात. असंच थंडीचा थोडा काळ होता.
प्रत्येकीनं आपल्या डोक्याला कोण मफलर, कोण रुमाल, कोण टोपी सगळं घालून आलं. बाईच्या डोक्याला होती ते तस्ती बांधली. बाईला वाटलं आता जर इथं हे फालतू कामं करत बसतो तर हे बाया सगळ्या माईकडे पाहिजे, म्हणून तिनं तो डोक्याचा रुमाल सोडला. फक्त दृष्टांत ऐकदा माय शेवट त्याच्यावर झाकून ठेवला. पण बाई हुशार होती, 2-4 फुलंही टाकली वरतून. आणि हे सगळं मग कीर्तन बिर्तन झालं, लोक घरी जायला लागले. आता फुलं दिसल्यावर थोडी पाय देईन कोणी. मग बाया शेटमी केले म्हणे, माय देव निघाला वाटतंय. झाला म्हणे सप्ताह सफल, देव निघाला वाटते. आता बायाच होत्या, हळदी कुंकवाचे करंडे घेऊ त्याच्यावर फुलं अक्षत, फुलं अक्षत. पायता पायता काल्याच्या दिवसापर्यंत ह्या गंज लागला हो. असं मनातच जशी बवली असते का नाही, गंज लागला. काल्याच्या कीर्तनाले आमदार आले. आमदारांनी विचारलं हे काय आहे, तर गावातले लोक म्हणे चौथ्या दिवशी आमच्या इथून अचानकच देव निघाला म्हणे जमिनीतून, जागाच उच्ची आली म्हणे तिथं. आमदार म्हणे खरोखर तुमची भूमी तपोमय आहे आणि ह्या सगळा तपाचा परिणाम आहे. मग तो आमदार म्हणे मी जर पुढच्या वर्षी कॅबिनेट मंत्री झालो तर मी ह्या देवाचं मंदिर बांधून देईन म्हणे. काय असं तर असो बा, कावळा बसाशीन आणि फांदी तुटाशीन एकच झालं. आमदार साहेब बोलले खरंच त्याला तिकीट भेटली. दुसऱ्या वर्षी मंदिरच बांधलं त्यानं त्या देवाचं. जोत बित झालं, पायवा खोदला, त्याच्यानंतर सगळं झालं, स्लॅब झाला, 2 पादुका बसवल्या, कळस मांडला, मंदिर पूर्ण झालं. देव कायचा. आता फक्त देवावर या तुम्ही, मेन देवावर या. म्हणून संतांनी वर्णन केलं, असे स्वतःच्या मतानं निर्माण केलेले देव आहे कलियुगात. सेंदरी हेंदरी दैवाचे, सेंदरी हेंदरी शास्त्राने संतांनी सांगितलेला देव आहे तो स्वतंत्र कधी वाढू शकत नाही. वाढायला एकच कारण आहे, आपल्या गावाच्या वेशीवर म्हणजे शिववर काही देव मांडलेले असतात. काही बिमारी आल्या की त्या आतमध्ये येऊ नये म्हणून जुन्या लोकांनी त्याची स्थापना केली. त्यांना दही भाताचं बोनं विशिष्ट तिथीला नेऊन ठेवायचं. मग एक जण आरती घेऊन गेला, आरती गेला, देवबिव धुतले सगळं. त्याला शेंदूर लावायचा टाइम आला. एक देवाला शेंदूर लावला तर त्याचे हात उष्टे शिल्लक राहिले शेंद्राचे. मग इकडे तिकडे पुसल्यापेक्षा त्यानं बाजूच्या गोटेले पुसले, गोटा ठेवून गेला. दुसरा आरती घेऊन गेला अजून. त्याला वाटलं किती बेकार लोक आहे, देवाला इकडे फेकलं आणलं. त्यानं त्याले उचललं आणि त्याला लाल केला. असे लय देव लाल केले ह्या लोकांना. तो उचलला आणि तो त्याच्याजवळ मांडला. मग त्यानं तो काही हात पुसन, तो तिसऱ्या दगडाला हात पुसून नेला. असे हात पुसता पुसता मंदिर पडलं लहान आणि देवाची झाली गर्दी. मग एकमेकाच्या अंगावर देव केले उभे. बरं नाव कोणालाच माहित नाही. 50 गोटे आहे काही काही मंदिरात मी पाहिले. मग त्याला विचारा हे कोण होय, काही नाही आलं म्हणजे लोक म्हणते आसरा होय. अरे काय म्हणजे आसरा म्हणजे काय लिमिट आहे का नाही त्या आसराले? आसरा म्हणजे काय समजले तुम्ही? का मार टोपलभर देव आणायचे आसरा करून द्यायचा झाला का देव? स्वतःच्या मताने उभा केलेला कधी देव नसतो. नीट आहे का? मुलगा जसा कोणालाही बाप म्हणू शकत नाही तसा कोणालाही देव म्हणू शकत नाही तुम्ही. जन्माला आल्यानंतर आईच्या मांडीवर असणारं लेकरू त्याला जन्मताच फक्त एकाच व्यक्तीची ओळख असते, ती म्हणजे त्याच्या आईची. 2 दिवसाचं असू द्या, 2 महिन्याचं असू द्या की 6 महिन्याचं असू द्या, रडणारं लेकरू एखादी सुंदर बाई हाती घेऊन तरी उभं राहत नाही. पण त्याची आई फाटक्या लुगड्यात जरी असली, तिचे हात कणकीनं जरी भरले असले तरी आईचा हात लागल्याबरोबर लेकरू उभं राहिल्याशिवाय राहत नाही. कारण तो स्पर्श फक्त त्याला आईचा माहित असतो. आणि मग त्याचं बारसा आलं, नाव ठेवायचा कार्यक्रम आला, सगळेजण त्याला पाहणे करता आले. त्याचे काका आले, त्याचे मामा आले, त्याच्या बापाचे काही मित्र आले. असे 7, 8, 10, 12 माणसं आले आणि त्या लेकराला हाती घेऊ लागले.
आता त्याच्यात त्याचा एक बाप होता. मग मला सांगा, त्या पोराला बाप माहित नाही, त्याला फक्त आई माहित आहे. मग बाप कोण सांग? प्रामाणिक उत्तर द्या. बाप कोण सांग? आई सांगू शकते. आई एकच म्हण, बाबू धिस इज युअर फादर. आणि मग दुसऱ्या दिवशी पासून लेकराला माहिती कन्फर्म का हाच माझा बाप आहे. पण एखादं जर अगाऊ पोट्ट असलं तर मुजर. आईने म्हटलं, बाबू येते बाबा होय. पोट्ट म्हणून कशाहून मुजर सांगतो मी, मुजर लोकांचं सांगतो. मी नाही मानत माय बाबा होय म्हणून. मला थोडी माहित आहे हे लाता खाऊ लेकरं नाही का हे. आई तुला गॅरंटीनं सांगून राहिली तर येत तुला डोकसं जागेवर येत नाही. तसं संतांनी सांगितलं ना का हा देव आहे, तरी काही लोक मानायला तयार नाही. मग समजून जायचं का हे एका रस्त्यातले नाही, 17 रस्ते पाहिले का डोकं जसं बिघडून जाते तसं तुकोबाराने शब्द सुंदर वापरला. सीतादही करतो आपण, कापूस बिपूस वेचायचं असलं की आताही करतात म्हणा, पण आता सगळे मजूर बिजूर बाहेरून आणतो. पण सीतादही म्हटलं का पहिले पूजा करायच्या महिला मंडळी, दही भाताचं बोलून न्यायचं, नारळ न्यायचं, आणि त्याच्यानंतर मग त्या 2 पराठ्या राही, त्या पराठ्याला पाळणा करे. आणि त्या पाळण्यात पराठीचं बोंड राहील, त्या बोंडात एक असं तोंडासारख्या आकाराचं हे राहील, आणि त्याले खोसे काळी आणि त्याले नेसवे फ्रॉक, त्याची करे बावली. आता कोण होय काय होय मला अजूनही माहित नाही ते बाई. पण ते बावली करायची, ते पाळण्यामध्ये टाकायची आणि गोटे मांडायचे, या पराठीपासून तर त्या पराठीपर्यंत. पूर्ण जो मधातला जो पोटे असते का नाही, डवऱ्या जाते तो, तिथं सगळे असे गोटे मांडायचे. आणि मग सगळ्यावर हळद कुंकू शेंदूर बिंदूर पाणी बिणी अक्षत बिक्षत टाकलं का सगळ्यावर फुलं ठेवायचं. नारळ फोडायचं कापूस वेचायच्या आधी. चांगलं निघालं तर डौल घरी न्यायचं, सडलं निघालं तर वावरात फेकून द्यायचं. नंतर दहीबानं भाताचं बोनं सगळ्या वावरामध्ये फेकायचं आणि बाई कापूस वेचायला लागायची. आता मला एक सांगा, मग याचा डवऱ्याचा फेर. सापडले सगळे देव डवऱ्याच्या पाशी. एक देव त्या धुऱ्यावर गेला आणि एक देव इथं थांबला. अजूनही देव एकमेकाले भेटले नाही. आता हे झाली खरी देवाची अवस्था. अजून तुकडोजी महाराजांची एक ओवी सांगतो तुम्हाला. सोनियाचा नाग केला तो कपाटी बैसविला, आणि काम पडल्या विकोनी खाल्ला, ऐसी फजिती देवाची. कमी ठेवा. सोन्याचा नाग केला, देवपाटात ठेवला. जोपर्यंत परिस्थिती चांगली आहे तोपर्यंत काहीच केलं नाही नागोबाले. रोज धुतला आणि रोज त्याला अक्षत कुंकू. पण घरात पैशाची कमी पडली, नेला नाग आणि इकला आणि आणले पैशानं गहू. मंदिरी देव जागृत येर काय सती भूत ऐशी झाली, समजूत पूजका मागे. म्हणून तुकोबारांनी त्याही वेळेला देवाचं पवित्र स्वरूप आमच्यापर्यंत पोहोचवलं. जो केल्यानंतर जीवनामध्ये सुखाची प्राप्ती होत असेल असा तुम्ही करून घ्या. अभंगाच्या पहिल्या